नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी वसे मॅडम. आपण काय करूया, अरिथमेटिक प्रोग्रेशन हा जो लेसन आहे 10वी महाराष्ट्र बोर्डच्या अल्जेब्राच्या पुस्तकामधला, अर्थात तो सीबीएसईच्या पण पुस्तकामध्ये आहे, तर त्याच्यातला एक क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन काय बघा, इफ द सम ऑफ द पी टर्म्स ऑफ एन एपी इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स, देन शो दॅट म्हणजे प्रूव्ह करायचं आहे सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज 0. आता अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये तसे मुख्यत्वे 3 प्रकारचे फॉर्म्युले तुम्ही शिकता. एक तर टीएन चा फॉर्म्युला, सीबीएसईच्या पुस्तकामध्ये त्यालाच एएन म्हणतात, आणि सम ऑफ टर्म्स साठी तुम्ही 2 फॉर्म्युले अभ्यासलेले आहेत. त्याच्यामधला एक फॉर्म्युला मी इथे बोर्डवरती लिहिलेला आहे, Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 bracket complete into d. तर याचा वापर आपण हा क्वेश्चन सोडवताना करणार आहोत. तर त्याच्या आधी मी तुम्हाला समजावून सांगते की याच्यातल्या टर्म्स काय आहेत. S म्हणजे सम, n म्हणजे नंबर ऑफ टर्म्स, म्हणजे नंबर ऑफ टर्म्सची ऍडिशन या फॉर्म्युलाने काढता येते. 2 पैकी एक हा फॉर्म्युला आहे. n upon 2 म्हणजे नंबर ऑफ टर्म्स डिवाइडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a, a म्हणजे त्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मधली पहिली टर्म, परत n चा अर्थ तोच राहतो, आणि d म्हणजे काय, कॉमन डिफरन्स. सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस करायची असते. आता आपण आपल्या क्वेश्चन कडे जाऊया. आता क्वेश्चन काय सांगतो की सम ऑफ द पी टर्म्स ऑफ एन एपी is equal to the sum of the first q terms. आता n म्हणजे नंबर ऑफ टर्म्स आहे, मग इथे काय दिलेलं आहे, तर इथे दिलेलं आहे p टर्म्स, आणि काय दिलेलं आहे, q टर्म्स. म्हणजे याचा अर्थ s म्हणजे सम कशाची, p टर्म्स is equal to s म्हणजे सम कशाची, सम तर q टर्म्सची सम. हे काय आहे, गिवन कंडिशन आहे. आता काय करूयात आपण, हा जो n आहे, n म्हणजे नंबर ऑफ टर्म्स, इन्स्टेड ऑफ n इथे काय आहे आपल्याकडे p टर्म्स. मग आपण हा जो आहे sp तो असा लिहूया, p अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस p मायनस 1 इंटू d इज इक्वल टू q अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस q मायनस 1 इंटू d. ही आहे गिवन कंडिशन. आता हा जो 2 आहे, हा 2 कुठे आहे, डिनॉमिनेटरला आहे, त्यामुळे हा इकडे गेला की तो कट होणार आहे, म्हणून मी लगेच पुढची स्टेप लिहिते, p इन ब्रॅकेट 2a प्लस p मायनस 1 इंटू d, q इन ब्रॅकेट 2a प्लस q मायनस 1 इंटू d. आता काय करते, या d ने इथे मल्टिप्लाय करून घेते, pd मायनस d q इन ब्रॅकेट 2a प्लस qd मायनस d. अगदी सिंपल स्टेप्स आहेत या. आता काय करूया, p ने आपण मल्टिप्लाय करू प्रत्येक टर्मला, हा झाला 2ap, p इंटू p झाला p स्क्वेअर d मायनस pd, हा झाला 2aq q स्क्वेअर d मायनस qd. आता आपल्याला काय करायचं आहे, RHS ची व्हॅल्यू मला 0 पाहिजे आहे, मग मी ह्या सगळ्या टर्म्स इकडे घेते. आता हे 2ap त्याच्या शेजारी हा घेते 2aq, हा इथे प्लस आहे, इकडे मायनस होईल, p स्क्वेअर d हा इकडे घेतला, मायनस q स्क्वेअर d होईल, मायनस pd, आणि qd मायनस आहे तो झाला प्लस, इज इक्वल टू काय आलेला आहे, 0. म्हणजे अर्धा टप्पा जो आहे तुम्ही पार केलेला आहे. मला RHS काय दाखवायची आहे, 0 दाखवायची आहे. आता बघा पुढे काय करते मी, हा जो भाग आहे 2ap आणि 2aq, त्याच्यामध्ये मी 2a ला कॉमन घेते, ब्रॅकेट मध्ये राहिला p मायनस q, प्लस इथे मी d ला कॉमन घेते, ब्रॅकेट मध्ये राहिला p स्क्वेअर मायनस q स्क्वेअर, इथे मी मायनस d ला कॉमन घेते आहे. आता मायनस d ला कॉमन घेतल्यामुळे काय झाला, मायनस pd डिवाइडेड बाय मायनस d,
न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांची पण व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, म्हणून आन्सर पॉझिटिव्ह आलेलं आहे. आणि या उलट इथे हा प्लस आहे आणि हा मायनस आहे, म्हणून हे मायनस क्यू येणार आहे. आता काय करते मी, हे 2a हे p मायनस क्यू प्लस डी काही चेंज करत नाही, आणि इथे मी ट्रिग्नोमेट्रीची आयडेंटिटी ट्रिग्नोमेट्रीची नाही अल्जेब्राची आयडेंटिटी अल्जेब्राची यूज केली, चुकून मी ट्रिग्नोमेट्री म्हटलं तर समजून घ्या तुम्ही. पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर, तर तो काय स्प्लिट झाला p प्लस क्यू आणि p मायनस क्यू. आता माझ्याकडे ही एक टर्म आहे, ही एक टर्म आहे आणि ही एक टर्म आहे. तर या सगळ्यांमध्ये मला p मायनस क्यू कॉमन दिसत आहे, p मायनस क्यू. ठीक आहे. आता टर्म कॉमन घ्यायची म्हणजे काय करायचं, जी टर्म आपण कॉमन घेतलेली असते त्या टर्मनी इथे गिवन जी व्हॅल्यू आहे त्याला आपण डिव्हाइड करत असतो. आता हे 2a आणि p मायनस क्यू ला मी p मायनस क्यू ने जर का डिवाइड केलं तर ब्रॅकेट मध्ये राहील 2a प्लस हा इथे राहील d इन ब्रॅकेट p प्लस क्यू, p प्लस क्यू, आणि इथे ब्रॅकेट मध्ये राहील मायनस डी इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता मी काय करते बघा, आता या स्टेप पर्यंत आल्यानंतर हे जरासं मी कट करते आणि इकडे आपण पुढची स्टेप घेऊया. आता हा जो आहे इथे आता हा p मायनस क्यू असाच राहिला, ब्रॅकेट मध्ये 2a प्लस हे d इन ब्रॅकेट p प्लस क्यू आणि मायनस d इज इक्वल टू 0. इथे p मायनस क्यू ला मी काही चेंज करत नाही, या 2a ला पण चेंज करत नाही. तर मी काय करते, इथे d ला कॉमन घेते, या दोघांमध्ये d ला कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये राहिला p प्लस क्यू मायनस 1 इज इक्वल टू 0. आता याचा अर्थ काय झाला, एक तर p मायनस क्यू 0 आहे किंवा ही पूर्ण टर्म 0 आहे. म्हणजे बघा देअरफोर काय आलं, p मायनस क्यू इज इक्वल टू 0 और 2a प्लस p प्लस क्यू मायनस 1 d, हा फक्त d या साईडला लिहिला, इज इक्वल टू 0. याला नंबर मी देणार आहे 1. आता इथपर्यंत आल्यानंतर बघा, आता पुढच्या स्टेप कडे आपण जातो आहोत. आपण काय प्रूव्ह केलं, या दोघांपैकी एक कुठली तरी टर्म 0 आहे. प्रूव्ह काय करायचं मला, p प्लस क्यू टर्म्स इज 0 हे प्रूव्ह करायचंय. आता मी सेम फॉर्म्युलाकडे जाते, Sn, n च्या जागी काय लिहिणार मी, p प्लस क्यू n अपॉन 2, p प्लस क्यू अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n च्या जागी काय लिहिणार मी, p प्लस क्यू मायनस 1 इंटू d. ही काय झाली, p प्लस क्यू टर्मची ऍडिशन झाली. त्याच्यामध्ये या पूर्ण टर्मची व्हॅल्यू 0 आहे, हे मी काय केलेलं आहे, हे मी प्रूव्ह केलेलं आहे, इंटू 0. कुठून, फ्रॉम इक्वेशन नंबर 1. तर एकदम बेसिक रूल तुम्ही शिकलेले आहात की कोणत्याही संख्येला 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येतं, 0 येतं. मग याला 0 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती आलेला आहे, 0 आलेला आहे. तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, अरिथमेटिक प्रोग्रेशन मधले वर्ड प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही फक्त पाहिल्यानंतर कदाचित ते तुम्हाला अवघड आहे असं वाटू शकतं, पण अशा सोप्या प्रकाराने तुम्ही करत गेलात तर तुम्हाला ते क्वेश्चन सहज सोडवता येतील. तर तुम्ही काय करा, व्हिडिओ नीट बघा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना, परीक्षा आहे ना उद्या त्याच्यासाठी, आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.